नमस्कार, मी परमदास जाधव. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि 2018ची जी शिवसेना आहे, त्याची पक्ष घटना निवडणूक आयोगाने बाजूला का ठेवली? याच मुद्द्यावर आता सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे आणि कोर्टाच्या प्रश्नामुळे शिवसेना पक्षातील राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यातील फरक पुन्हा चर्चेत आलेला आहे. चला नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनात्मक निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले होते. ठाकरे गटाचा दावा आहे की त्या काळातील पक्षरचना आणि नेतृत्वाची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली होती. पण नंतर शिवसेनेत फूट पडली. एक गट उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला आणि तर दुसरा गट हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेला. आणि त्यानंतर प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे खरी शिवसेना नेमकी कोणाची? तर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले. यासाठी आयोगाने पक्षातील संघटनात्मक रचना, आमदारांची संख्या आणि इतर बाबींचा विचार केला. मात्र ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात असा युक्तिवाद केला की 2018ची जी पक्ष घटना आहे आणि त्यावेळची पक्षाची जी नेतृत्व रचना दुर्लक्षित करून 1999च्या पक्ष घटनेवर अवलंबून राहणे हे योग्य नव्हते. सिब्बल यांनी असा सवालही उपस्थित केला की निवडणूक आयोगाच्या नोंदीतील पक्ष घटनेचा आधार वेगळ्या पद्धतीने घेतला जात असेल तर त्या विधानसभा अध्यक्ष त्या प्रक्रियेतून कोणत्या अधिकाराने हे 1999ची घटना ही निवडतात? हा मुद्दा सध्या सुनावणीतील महत्त्वाचा भाग बनला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टासमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे एकच आहेत का? तर ठाकरे गटाचे युक्तिवाद आहे की राजकीय पक्ष वेगळा आणि विधानसभेतील जो आमदारांचा तो विधिमंडळ पक्ष हा वेगळा. फक्त विधानसभेत आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तो गटच संपूर्ण राजकीय पक्ष ठरू शकत नाही, हे बरोबर. आणि सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान या दोन्ही घटनांमधील फरकावर महत्त्वाची ही चर्चा केली आहे. कारण जर सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यातील फरकावर निर्णायक महत्त्व दिले नाही, तर 2022 मध्ये शिवसेनेत झालेली फूट, आमदारांची संख्या आणि पक्षाचा व्हीप आणि पक्ष नेतृत्व या तिन्हीवर याच्यावर विचार हा कोणत्या पद्धतीने केला गेला यावर परिणाम होऊ शकतोय. आणि मात्र लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाने अद्याप अंतिम निकाल हा दिलेला नाही. सध्या दोन्ही बाजूंनी युक्तिवाद हा ऐकले जात आहेत. कपिल सिब्बल यांनी आता असा युक्तिवाद केला की जर आमदारांचे अपात्रतेचा निर्णय वेगळ्या प्रक्रियेत प्रलंबित असेल तर त्या आमदारांची संख्येवर आधारित ही पक्षाची ओळख ठरवताना त्याचा परिणाम हा लक्षात घेतला पाहिजे. कारण उद्या काही आमदार अपात्र ठरले तर विधानसभेतील संख्याबळ हे बदलू शकते आणि त्यामुळे पहिले अपात्रतेचा जो प्रश्न आहे आणि नंतर पक्षाची खरी ओळख हा देखील सुनावणीतील महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय केवळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाणापुरता मर्यादित राहिलेला नाही,
तर त्याचा परिणाम पक्षातील फूट, आमदारांची अपात्रता, राजकीय नेतृत्वाची पक्षाची ओळख आणि पक्षाच्या संघटनात्मक रचना या कायदेशीर अर्थ या सर्व मुद्द्यावर होऊ शकतो. आणि म्हणून 2018ची जी पक्ष घटना आहे, आज पुन्हा चर्चेत आली. तर थोडक्यात 2018ची जी पक्ष घटना, 1999ची पक्ष घटना, निवडणूक आयोगाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष या सगळ्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आज सध्या सुनावणी सुरू आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल कोणत्या पक्ष घटनेला आणि कोणत्या घटनात्मक रचनेला कायदेशीर आहे महत्त्व देते. याचं उत्तर कोर्टाच्या अंतिम निर्णयावरच स्पष्ट होईल. शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.